आयोजित 32 शिराला रबर बॉल प्रीमियर लीग 2025 हा घमासान तुम्ही पाहताय। आज सुपर संडे आणि संडे म्हटलं की एक क्रिकेटचा एक वेगळा तडका देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे 32 शिराला क्रिकेट संघटनेनं। हा ज्या स्पर्धेतला दुसरा दिवस म्हणजे अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाचा हा तिसरा सामना आपण तुमच्या भेटीला ताणतोय। दादा बॉईज म्हणजे शंकरदादा मोहिते यांच्या मालकीचा संघ आणि त्यांच्या विरुद्धामध्ये आर्यन 11 शेडगेवाडी विकास भाऊ शेडगे यांच्या मालकीचा संघ। चला आर्यन 11 शेडगेवाडी या टीमने टॉस इथे जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ओव्हर नंबर 1 मध्ये आता गोलंदाजीसाठी आलाय अंकुश जाधवचा पहिला बॉल। पहिलाच बॉल उडवला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, व्हॉट अ शॉट आणि बॉलला पाठवलाय स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय खणखणीत षटकार। दत्ता बांबवडे त्याच्या बॅटमधून हा ब्लास्ट मोठा फटका आलाय। षटकारानं आपलं खातं उघडलेलं आहे। संघाचा श्री गणेश झालाय। असे बरेच खेळाडू असतात जे कमी खेळाडू असतात की इनिंगच्या पहिल्याच बॉलवरती आपल्या षटकारानं खातं उघडतात, त्याच्यापैकी हा दत्ता आहे। दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन एक चांगला पंच कव्हर्सला केलाय। पहिली धाव वेगाने, दुसरा धावेचा प्रयत्न होईल का, तसं झालेलं आहे। थोडीशी फंबल झालाय क्षेत्ररक्षक, त्यामुळे 2 धावा इथे मिळतात दत्ताला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 9-8। पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल, त्यालाही उडवलाय। उंच माझा हा झोका आणि उंच माझा फटका हा सांगणारा दत्ताचा फटका। बॉल सीमारेषा पलीकडे। आज दत्ता सकाळच्या सत्रामध्ये काय खाऊन आले आपल्याला माहीत नाही, परंतु काहीतरी वेगळं खाल्लंय। कारण आमचे विजय पावले हे खेळाडू आहेत, त्यांचेच गावले आहेत। मांगले गावचा खेळाडू दत्ता। टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती 14। आक्रमण पलटवार केलाय, आणखीन एक धमाका, व्हॉट अ शॉट। बॉल चाललाय टाटा बाय बाय करत मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे। दत्ताच्या बॅट मधून आणखीन एक षटकार। या 6 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 20, 4 बॉल मध्ये 20 धावा जमवलेत। किती मारतोय दत्ता। 104 ग्रामचा चेंडू जो रबरापासून बनवलेला आहे त्याच्यावरती हे स्ट्राइक केलेली आहे। धमाकेदार बॅटिंग। पावसाच्या सरी कोसल्याला सुरुवात झाल्यानंतर मात्र त्यांच्या विरोधामध्ये बॅकफुटला जाऊन हा पाम जॅक केलाय। डीप मध्ये आता स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय बॉल पर्यंत, तोपर्यंत 2 धावा अगदी आरामात पूर्ण केले। तर बॉल थोडासा हरवला त्यामुळे तिसरा धावेचा प्रयत्न, कारण नो सरेंडर हा स्पर्धेतला नियम आहे। 3 धावा इथे मिळत आहेत दत्ताला आणि या 3 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड आतापर्यंत 23 धावा। 5 बॉलचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 23। काय फटकेबाजी केली दत्तानं, प्रेक्षकांना मोहित केली त्याची बॅटिंग। तुफान फटकेबाजी। स्टेप आउट करत असताना ऑन साइडला कार्पेटचा सायरन ड्राईव्ह केलाय। पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न हे पाहावं लागेल आपल्याला आणि ते 2 धावाचाही प्रयत्न केलेला आहे। 2 धावा इथे मिळतात फलंदाज विजयला। 2 रन आपलं खातं उघडलंय आणि 2 रनच्या मदतीने आता ओव्हरची झाली सुरुवात, समाप्ती। पहिल्या षटकाचा खेळ संपला। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती आहे 25। आता मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। तुम्ही पावसाने रबर बॉल खेळतात त्यावेळेस मात्र पाऊस असणं गरजेचं असतं, त्याच्याशिवाय मजा येत नाहीये रबर बॉल स्पर्धेच्या कुठल्याही स्पर्धेमध्ये। खूपच महागडं षटक अंकुश। या ओव्हरमध्ये अंकुशनं 25 धावा खर्च केलेल्या आहेत।
सामना क्रमांक 3 तुम्ही पाहता दादा बॉईज आणि त्यांच्या विरोधामध्ये आर्यन 11 शेडगेवाडी असा सामना आहे. विकास माने आलाय, मानेवाडी गावचा खेळाडू बॉलिंग साठी आता ओव्हर नंबर 2 मध्ये राऊंड द विकेटने एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड 31 धावा. तुम्ही पाहता पावसाळी रबर बॉल स्पर्धा 32 शिराला प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम. वॉट अ स्ट्रोक. विजय जाधवने सुद्धा आता आपले गुणधर्म दाखवायला सुरुवात केलेली आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड अगदी लॉंग ऑन ला क्लिअर करतोय आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरून गेला बॉल, एवढा लांब मारलाय विजय जाधवनं. बॉल सीमारेषा पार येतोय खणखणीत षटकार. दोन्ही बॅटरनं मात्र बॉलला भरपूर मार दिला. खरं तर मित्रांनो बॉल चेंडूला जर भावना असल्या असत्या तर चेंडू मी म्हणेन दत्ताशी बोलला असता ही दत्ता दादा का किती मारतोस रे, परंतु चेंडूला भावना नाही आहेत. टीमची धावसंख्या आता 37. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅन लँड्स मध्ये बॉल पडलाय. हीच तर मजा असते मित्रांनो पावसाळी रबर बॉल क्रिकेटची. पाऊस पडत असताना मात्र एखादा क्षेत्ररक्षक बॉल पकडण्यासाठी ज्यावेळेस जातो त्यावेळेस तो पडतो, घसरतो, पुन्हा उठतो आपल्या टीमसाठी. 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 39 धावा. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, बॅटचे आतल्या कडेला लागल्यानंतर बॉल चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये, तिथे 1 धाव मिळते आणि या सिंगल आता टीमची धावसंख्या 40. सध्या ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. आता मुसळधार पाऊस पडतोय मैदानामध्ये. ओहो, ते बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढं टायमिंग जुळलं नाहीये फलंदाज विजयचं. 1 धाव इथे मिळताना दिसते. सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर दादा बॉईज या टीमची धावसंख्या अखेर बिनगडीबाद 41 धावा. 41 विदाउट लॉस. पहिल्या षटकामध्ये 25 आल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरच्या तुलनेने धावा थोड्याशा कमी दिलेल्या आहेत. विकासनं आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग साठी आलाय ओमकार पाटील. पहिला बॉल हा पाम जॅक केलाय. ड्राईव्ह करत असताना मिडॉलला चांगली फिल्डिंग होते त्यामुळे रिस्क घेतली नाहीये दोन्ही बॅटरनं. दत्ता
बॅटिंगसाठी सज्ज. 9 बॉलमध्ये आतापर्यंत त्याने 37 धाबा ठोकलेत या मॅच मध्ये. ओहो, स्लॉक करण्याचा प्रयत्न पारती लागलाय. पहिली धाव तर वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि ते 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. अंपायर सिग्नल लेग बाईट्स. पंच शशी साठम सरांचा इशारा तो लेग बाईटचा. म्हणजे 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बुडत 43 धाबा 43. 2.1 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 43. अजूनही विकेट आली नाहीये. आर्यन 11 शेडगेवाडी या टीमनं टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. ओहो, ही लाईन चांगली आहे. विकेटच्या अगदी डेपचा पुरेपूर वापर केला या गोलंदाजानं ओमकार पाटीलनं. विकेटच्या डेपला चांगला हिट केला. बॉल चालला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. बॉल थोडासा शॉर्ट टाकला होता. उचली घेणारा बॉल पंच सिग्नल करतायत व्हाईट बॉल करण्या. फलंदाजाच्या अगदी डोक्याच्या वरून बॉल टेक ऑफ घेतलाय. त्यामुळे 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग सुद्धा अंपायर कडून दिली जाते ओमकार पाटील या गोलंदाजाला. यावेळेस कॅचिटचा कॉल आहे परंतु पुण्यात पडलाय बिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या. 1 धाव इथे मिळताना दिसते दत्ताला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 45 धावा. ओहो, इथेच बॉल स्कीड झालाय. ही लेंथ बॉलचा वापर केला या बॉलवरती ओमकारनं. टप्पा पडल्यानंतर बॅकफुटला जाऊन खेळण्याची तयारी होती परंतु टायमिंग जुळलं नाहीये. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पुढे मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक झालंय ओमकार पाटीलचं. या ओव्हरमध्ये ओमकारनं फक्त धावा खर्च केलेल्या आहे 3. म्हणजे 2 ओव्हरच्या तुलनेनं ओमकारनं चांगलं मन केलं या मॅचचा. प्रयत्न खराब फिल्डिंग गोलंदाज अर्जुनची स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. त्यामुळे सिंगल कंप्लीट झालेले आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केला बॉल. तिथेही विजयला 1 रन मिळेल आणि या सिंगल आता स्कोर बोर्ड 13 रन झालेले आहेत. 47. सुरुवातीला चांगली सुरुवात केली होती 2 ओव्हर मध्ये दादा बॉईज या टीमनं. त्यानंतर मात्र ओमकारनं चांगलं षटक हाताला. व्हॉट अ शॉट थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला उडवला बॉल. बॉल सीमा रेषा पार येतोय दत्ताच्या बॅट मधून. गगनभेदी षटकार. चांगली बॅटिंग इथे पहा. इथे ऍक्शन रिप्ले. अगदी चेंडूवरती तुटून पडला. 2 स्टेप त्यानं पुढे येऊन हा फटका केलाय थ्रू द कव्हर. लपेटा. टीमची धावसंख्या 53. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन एक स्टेप आउट केला बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला स्वीपर कव्हर आहे. चांगली फिल्डिंग तिथे केली जाते. फक्त 1 धाव मिळेल दत्ताला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बुडवते 54. गोलंदाज तयार अर्जुन. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळलो नाहीये कारण बॉल स्कीट होतोय. थोडासा वेगाने येतोय त्यामुळे टायमिंग करू शकत नाहीये हे दोन्ही आता बॅटर. 1 धाव इथे मिळते विजयला आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्ड रन आहेत 55. डबल पाय 3.5 म्हणजे शेवटचा 1 बॉल शिल्लक. ओहो, ओव्हर पिच बॉल. कॅच इटचा कॉल आहे. लॉंग ऑन बॉलच्या खाली येतोय. ओहो, झेल सोडला. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. क्रिकेट हा अद्भुत केला मित्रांनो. ओमकार पाटील ज्याने 3रं षटक फक्त 3 रनचं टाकलं आणि त्याच्याकडून चूक झाली. क्रिकेटमध्ये जीवदानं खूप धोकादायक असतात मित्रांनो आणि क्रिकेटमध्ये झेलामुळे भारतीय टीमनं 3 वर्ल्ड कप जिंकलेत. ही विसरून चालणार नाही.
1983चा ज्यावेळेस भारतीय संघानं पहिला वर्ल्ड कप कपिल देव निखंज या खेळाडूच्या नेतृत्वाखाली जिंकला, त्यावेळेस मात्र विवियन रिचर्ड्स या खेळाडूचा झेल कपिल देवनं टिपला, तिथे वर्ल्ड कप आपण जिंकला. त्यानंतर 2007चा T20 वर्ल्ड कप पाकिस्तान विरुद्ध खेळत असताना श्रीसंतनं तो झेल टिपला मिसबा उल हकचा आणि तिथेही वर्ल्ड कप जिंकला. आणि त्यानंतर सूर्यकुमार यादवनं 2024चा T20 वर्ल्ड कप डेव्हिड मिलरचा झेल टिपल्यानंतर जिंकला. म्हणून क्रिकेटमध्ये झेल खूप इम्पॉर्टंट आहे. फुलटॉस बॉल, इथे आता कॅच हिटचा कॉल आहे. ओहो, इथे ओमकार बीट झालाय, हुलकावणी दिली आखेने बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन, चौकार. दत्ताच्या बॅट मधून चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 60, 61 या आकड्यावरती 61. ओहो, कमी गतीने थोडासा फिंगर स्लो झाले होते या बॉलवरती, गती काढली होती या बॉलवरती गोलंदाज साहिल, त्यामुळे बीट होऊन चालला विकेट किपरच्या हातामध्ये. गतीने बीट केलं साहिलनं दत्ताला. ओहो, शॉर्ट बॉलचा वापर शफल झाला, त्यानंतर हुक करण्याचा प्रयत्न, इथेही प्रयत्न फसलाय. म्हणजे साहिल आता थोडासा कमबॅक करतो या मॅच ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या 60, म्हणजे अजूनही बॉल शिल्लक आहेत 3 या इनिंगचे. धाबा झाले 60. 41 या आकड्यावरती दत्ता खेळतोय. ओहो, हॅमर केला बॉलला, मिडॉनचा क्षेत्ररक्षक आता हा मागे चाललाय. तोपर्यंत 2 धाबा इथे कंप्लीट केलेल्या आहेत दत्तानं आणि या 2 रनच्या मदतीने आता दत्ता पोहोचलाय 43 या आकड्यावरती आणि संघाची धावसंख्या आता 62. बघूया दत्ता या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये 50 आपली कंप्लीट करेल का, कारण 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 43 या आकड्यावरती खेळतोय. ओहो, पुलरलीचा बॉल बॅक ऑफ लाईन टप्पा मागे ठेवला, स्वतःवरती नाराज होतोय दत्ता. स्ट्रोक सिलेक्शन चुकीचं होतं दत्ताचं. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नाहीये. डॉट पिचिंग झाल्यानंतर बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा एक बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 62, 62. यावेळेस पास स्टेप आउट केलाय थ्रू द कव्हर, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका. 2 धाबे ते पूर्ण केल्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का, तिसऱ्या धाब्यासाठी पलट वार झाला, परंतु इथे दत्ताला आता जावं लागेल. पहिला धक्का शेवटच्या बॉलवरती लागलेला आहे दादा बॉईजच्या टीमला. अशा पद्धतीनं पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये दादा बॉईज या टीमनं धाबा बनवल्या 65 आणि 66 धाबांचं लक्ष्य. पहा दत्ताचा स्कोर 22 बॉलमध्ये 45 धाबा, 1 चौकार, 4 षटकार त्याने ठोकलेले आहेत. मित्रांनो, दत्ताची तुम्हाला बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दत्तासाठी. 22 बॉलमध्ये 45 धाबा. ही आपली मॅच समरी तुम्ही पाहताय. मॅच नंबर 11 सुरू आहे, म्हणजे आजच्या दिवसातला तिसरा सामना. दादा बॉईज या टीमनं टॉस गमावला, बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा बनवल्या 65, 65 धाबा आणि 66 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आर्यन 11 शेडगेवाडी या टीमच्या समोर. 66 टू विन. पहा आपली आर्यन 11ची समरी. अंकुशनं पहिलं षटक टाकलं, 25 धाबा खर्च केल्या, विकेट त्याला प्राप्त करता आले नाहीये. विकासनं सेकंड ओव्हर टाकली, तिथे 16 धावा आल्या, तिथेही विकेट आली नाहीये. आणि तिसरं षटक ओमकार पाटीलनं टाकलं, तिथे 2 धाबा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी आणि अर्जुननं शेवटचं षटक हाताळलं. 66 टू विन. 30 बॉलमध्ये तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. पावसाला आता मुसळधार सुरुवात झालेली आहे. खूप प्रचंड प्रमाणात आता पाऊस या क्रीडांगणावरती पडतोय. भूमिपुत्र क्रीडांगण, कोपर किरणाचं एक ऐतिहासिक क्रीडांगण आणि सुरू असलेला सामना तुम्ही पाहताय. आर्यन 11 शेडगेवाडी विरुद्ध दादा बॉईज असा सामना आहे.
आर्यन इलेव्हन शेडगेवाडी या टीमनं टॉस जिंकला होता या मॅचमध्ये. प्रथम गोलंदाजी केली आणि दादा बॉईज या टीमनं धावा बनवल्या पहिल्या सत्रामध्ये. बॅटिंग करत असताना 65 आणि 66 धावांचं लक्ष्य या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तो पाठलाग आता कशा पद्धतीनं आर्यन इलेव्हन शेडगेवाडी टीम करेल हे सांगण्यासाठी मी घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. मित्रांनो कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम, 32 शिराला प्रीमियर लीगचा थरार. ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र निलेश मरडेकर यांना. धन्यवाद. हॅलो हॅलो. चला तर नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. MU टायगर्स आणि अध्यक्ष योद्धा 11. दोन्ही टीमचे कॅप्टन पण टॉससाठी यायचं आहे. सामना क्रमांक 4 आणि 4थ्या मॅचचा टॉस आम्ही करतोय. MV टायगर्स विरुद्ध अध्यक्ष योद्धा 11 म्हणजे विशाल भाऊ नायकवडी, महेशदादा चोरमार यांच्या मालकीचा संघ आहे. MV टायगर्स आणि अध्यक्ष योद्धा 11 म्हणजेच 32 शिराला क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र संदीप पाटील, बबलू पाटील आणि सचिनदादा चव्हाण यांच्या मालकीचा संघ आहे. चला टॉस घ्या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. MV टायगर्स आणि अध्यक्ष योद्धा 11. सामना क्रमांक 4 आहे. रेग्युलर मॅच. मी आदरणीय श्री सचिन दीपक साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते इथे टॉस करावा. सचिन दीपक. सचिन दीपक यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. चला योद्धा 11 आणि MV कोण कॉल करेल. चला MV टायगर्स या टीमचा कॉल आहे. हेड इज अ कॉल आणि आलाय टेल. इट इज अ टेल म्हणजेच अध्यक्ष योद्धा 11 या टीमनं टॉस तिथे जिंकलाय. टॉस जिंकल्या सर्वप्रथम निर्णय काय असेल या मॅचमध्ये. डिसिजन सांगतात आम्ही विचारून. बॉलिंग कसं वाटतं या स्पर्धेमध्ये, कसं फील करता, कारण कालपासून या स्पर्धेचा आघात झालाय, खूप एन्जॉय केलंस प्रत्येक टीमनं, प्रत्येक खेळाडूनं, तर तू काय सांगशील या स्पर्धेबद्दल. प्रथम म्हणजे या टेटने आम्हाला खूप काय दिलंय आणि इथं पावसाळी रबरमध्ये लय मजा येते. आयोजनाबद्दल सांगितलेलं आहे, परंतु तुझा रोल काय, कारण जर तुझ्या मते, टीमच्या मतेने तुझ्या मते तुम्ही टॉस जिंकलाय, जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर टॉस जिंकून काय घ्यायला पाहिजे. बॉलिंग घ्यायला पाहिजे. विश यू ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. MV टायगर्स टीमकडे आपण जातोय. तुमच्यासाठी टॉस किती इम्पॉर्टंट होता. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा काय निर्णय झाला असता या मॅचमध्ये. टॉस आमच्यासाठी इम्पॉर्टंट होता कारण आम्हाला जास्त रन रेटने जिंकावं लागेल, म्हणून आम्ही टॉस जिंकलो असतो तर प्रथम फलंदाजी केली असती. चला तुम्हाला काय वाटतंय, तर या संघाला हरवायचं असेल, जर बॅटिंग आली तर कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल तुम्ही या मॅचमध्ये. आता आम्हाला जेवढं जास्त रन होतील तेवढं चांगलंच आहे, कारण खूप फरकाने जिंकायचं आहे. स्पर्धा कशी आहे, कसं एन्जॉय करतोस या स्पर्धेबद्दल. स्पर्धा खूप चांगली आहे. पावसाळी क्रिकेट खेळायचा आनंद सर्वांना असतो. आम्ही आनंद घेतोय आणि दरवर्षी असाच आनंद घेऊ. इथून पुढे चांगलं नियोजन करू हीच अपेक्षा आहे. चला खूप खूप शुभेच्छा. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. इथे टॉस झालेला आहे मित्रांनो आणि अध्यक्ष योद्धा 11 या टीमनं टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा अजूनही निर्णय दिला नाही, डिसिजन पेंडिंग आहे. आणि त्याच दरम्यान आमचे मुंबई पोलीस दलातले आदरणीय श्री विशाल पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्याचबरोबर स्वप्नील पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तर दोन्ही मान्यवरांचं करतो आम्ही 32 शिराला प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो कुठे जाऊ नका. 66 धाबांचं लक्ष्य आहे. मॅच सुरू आहे आणि ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये सेकंड इनिंगची कहाणी निलेश मरडेकर यांची जुबानी. धन्यवाद. धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समधून ऐकला. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज
उमेश म्हात्रे सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलं. मॅच झाले सुरुवात. धावसंख्येचा पाठलाग आता करायचा आहे. बॅटिंग करताना आर्यन 11 शेडगेवाडी या टीमला, कारण दादा बॉयजने प्रथम बॅटिंग केली आणि त्यांनी ज्या धावा बनवलेल्या आहेत ना त्या धावा आहेत तब्बल 65 धावा आणि 66 धावांचं लक्ष दिलेलं आहे आर्यन 11 शेडगेवाडी या टीमला. डावाची सुरुवात झालेली आहे. डावाची सुरुवात कशाने झाली तर डावाची सुरुवात झाली आहे ती वाईड +4 ने सुरुवात झाली, म्हणजे 5 धावा पहिल्याच बॉलच्या पाठीमागे मिळाल्या आणि त्यानंतरच्या बॉलवरती विकेट मिळालेली आहे. अंकुश जाधव यांनी सुरुवात चांगली करून दिली, ते माघारी गेले. ओमकार पाटील यांनी त्यांच्या सोबतील आता मैदानाच्या आतमध्ये विशाल साळुंके. गोलंदाजी मार्कवर दत्ता ज्यांनी चांगली बॅटिंग केली. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजीमध्ये तयार. पहिला बॉल जर वगळला तर बाकीची गोलंदाजी त्यांनी चांगली केलेली आहे. ओव्हर नंबर 1चा हा थरार आहे. धावसंख्या 5, 1 गडी बाद. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. राईट आर्म ओव्हर द टप्पा पडल्यानंतर वेगाने येणारा बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला वळवला आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील. स्वतः यष्टीरक्षक देखील बॉलचा पाठमोरा करतील आणि या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या एक सिंगल धाव प्राप्त होते. दारोमदार आहे तो ओमकार पाटील आणि विशाल साळुंके यांच्यावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. आर्यन 11 शेडगेवाडीसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे, कारण आर्यन 11 शेडगेवाडीने 2 पैकी 2 सामने गमावलेले आहेत. या लीगचा शेवट जर गोड करायचा असेल तर आर्यन 11 शेडगेवाडीला सामना जिंकावा लागेल आणि कुठेतरी आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये जर टिकवून ठेवायचं असेल तर दादा बॉयजला हा सामना जिंकावा लागेल. आपल्या फॉलो थ्रूमध्ये पकडलेला आहे कमालीचा कॅच, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2, फलंदाज ओमकार पाटील माघारी. दत्ता यांनी चांगली गोलंदाजी, चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहे. टप्पा पडल्यानंतर उसळणाऱ्या बॉलवरती आक्रमण करायला गेले आणि आक्रमण फसलं ओमकार पाटील यांचं आणि आपल्या फॉलो थ्रूमध्ये जाऊन एक कमालीचा झेल पकडलाय दत्ता यांनी. शरीरावरचं नियंत्रण, हाताची ओंजळ, डोळ्याचा संयोग, या सर्व काही गोष्टींची त्यांनी सांगड घातली आणि एक चांगला झेल त्यांनी पकडला. धक्का क्रमांक 2 लागलेला आहे टीम आर्यन 11 शेडगेवाडी या टीमला, परंतु इथून पुढे आता या 66 धावसंख्येचा पाठलाग करताना येणाऱ्या फलंदाजांना धावा कुटाव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये वेळ व्यतीत करावा लागेल, थांबावं लागेल. जीवन असो किंवा क्रिकेट, सर्वच फासे आपल्या बाजूने पडतील असं नाही, परंतु जसे काय मित्रांनो पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ हा आपल्याला जिंकता आला पाहिजे. आणि ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरती आता आर्यन 11 शेडगेवाडीला मात करावी लागेल. विकेटची पतझड थांबावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ऋषी मधल्या फळीमध्ये, ऋषी माने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. खोलवर टप्प्याचा असणारा बॉल, यॉर्करचा वार केलाय. आता कोणती मुभा नाहीये, जसे डावकुरे हाताचे फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये ऋषी बॅटिंगसाठी आले. एंड बदलला, राऊंड द विकेट आले दत्ता आणि त्यांनी टाकलेला हा यॉर्कर बॉल त्याला प्रत्युत्तर देताना मिळू शकली नाहीये कोणती धाव. डॉट. चांगला बॉल, यॉर्कर होता. पुन्हा एकदा या बॉलची क्रिया आपण पाहत आहोत. आता 24 बॉल 60 ची गरज आहे, म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावा दत्ता यांनी खर्च केल्या आणि 2 गडी त्यांनी गारद केले. एक चांगलं षटक राहिलं. काल दादा बॉयचं खेळ आपण पाहिला असेल ना तर गोलंदाजीमध्ये चांगला बहरला होता. दादा बॉयजने काल चांगली गोलंदाजी केली होती. जो शेवटचा सामना काल झाला होता तो फार चांगला रंगला होता. शेवटच्या बॉलपर्यंत जाऊन पोहोचला होता. दोन्ही संघ चांगल्या प्रकारे खेळले होते, परंतु आता या मॅचमध्ये आर्यन 11 शेडगेवाडीला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण कालच्या शेवटच्या मॅचपासून गोलंदाजीचा स्तर थोडासा उंचावलेला आहे. दादा बॉयज या टीमचा विजय रेटरेकर ओव्हर नंबर 2 मध्ये काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, तर एका बाजूला आता बॅटिंगचा स्तर उंचावावा लागेल. बॅटिंग करताना आर्यन 11 शेडगेवाडी या टीमला दिशाहीन बॉल होता. पंचांनी स्पष्ट सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. डावकुरे आताचे एक प्रतिभावंत ऑलराऊंडर. बॉल आला, त्याला दिशा दिली आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्ट्राईक रोटेट केले, परंतु स्ट्राईक रोटेट करताना एकात दुसरा मोठा फटका कसा येईल याचा प्रयत्न करावा लागेल, कारण धावसंख्येचा आलेख ग्राफ हा प्रत्येक षटकामध्ये कशा प्रकारे उंचावेल याचा प्रयत्न बॅटिंग करताना फलंदाजांना करावा लागेल. समीकरण सातत्याने बदलतंय, बॉल कमी होत आहेत. धावसंख्येचा पाठलाग करताना याचाही विचार करावा लागेल. फलंदाज ऋषी तयार, दोन्ही खेळाडू डावखुरे. ऋषीला आज आपला दमखम दाखवावा लागेल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पंचांनी सांगितलं की दिशाहीन आहे, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल आहे आणि आज कुठे दिशेसाठी झगडावं लागतंय. गोलंदाजी करताना विजय रेटरेकर यांना. नवी मुंबई बत्तीसराळा तालुक्याच्या क्रिकेटचा अनुभव त्यांच्या गाठीशी. एका बाजूला ऋषीचा हा टोला
सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडाण. आर्यन 11 शेडगेवाडी या टीमसाठी ऋषीचा 6चा लगान. बॉल सीमा पार, षटकार. टप्पा पडल्यानंतर बॉलला पाठवले सीमा रेषेच्या पलीकडे आपल्या फेवरेट झोनमध्ये. डावखुरे आताचे फलंदाज हे नेहमी शैलीदार असतात आणि हा त्यांचा फेवरेट झोन असतो. त्यांच्या रडारमध्ये एखादा बॉल आला तर त्याला सोडत नाहीत आणि हा रडारमधला बॉल होता आणि तोच पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. आणि त्यानंतरचा आलेला क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेलगत. चांगलं क्षेत्ररक्षण, बॉलचा योग्य अंदाज मानला, कारण अशा प्रकारचे बॉल अडवणं थोडंसं कठीण असतं कारण वेगाने बॉल क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जात असतात आणि त्याला थांबवलेलं आहे. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती तर धावा आहेत 15, 2 गडी बाद. 16 माफ करा, करेक्शन आपण करूया. या बॉलच्या पाठीमागे पंचांनी सांगितले की वाईट +1 अशा 2 धावा आपण स्कोर बोर्ड मध्ये जोडूया. या गोष्टी प्रखरतेने टाळाव्या लागतील. ही वेळ धावा वाटण्याची नाहीये तर ही धावा दादा बॉयज साठी वाचवण्याची आहे. तर एका बाजूला धावा कशाही येऊत परंतु धावा येणं महत्वाचं. आर्यन 11 शेडगेवाडी या टीमसाठी शेवट गोड करायचं आहे तर या सामन्यामध्ये लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पायावरती असताना बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येऊन पोचतील का तर नाही. यष्टी रक्षक आता बॉलचा पाठमोरा करतायत. 2 धावा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे पूर्ण केलेल्या आहेत. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये. या ज्या धावा आहेत ना नेहमी क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देतात आणि तोच प्रयत्न आता या जोडगोळीने मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. शेवटच्या एका बॉलचा खेळ अजूनही बाकी. धावसंख्या 20. ऋषी तयार, स्ट्रायकर एंडला. हा बॉल सोडून दिला आहे. आता लॉंग स्टॉपला निघालेला बॉल. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर हो, केला गेलाय. फेक नॉन स्ट्रायकर एंडला. 2 धावा पूर्ण. तिसरीचाही प्रयत्न केला गेलाय आणि 3 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होत आहेत आणि प्लस वाईट अशा 4 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. श्रीकांतजी आटोगडे आणि त्याचबरोबर हनुमंत आटोगडे युवा उद्योजक आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025च्या वतीने. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. या मॅचची रंगत आता वाढत चाललेली आहे. बॅटिंग करताना धावा आता यायला लागलेल्या आहेत. शेवटचा बॉल अजून बाकी आहे. धावसंख्या 24 वरती 2. शेवटच्या बॉल वरती आक्रमण केलंय. तडक फडक बेधडक विशाल साळुंके यांचा फटका आहे कडक. बॉल सीमा रेषेच्या पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. 6 आलाय तो षटकार. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, रहा बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि विशाल साळुंके यांनी ज्याची गरज होती ना तेच केलंय आणि तोच फटका मारलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पार. सरळ 6 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा षटकार. पाठलाग करताना 2च ओव्हरमध्ये कुटलेले आहेत. आर्यन 11 शेडगेवाडी या टीमने धावा 30. काय शेवटच्या बॉलवरती विजय रेटरेकर यांच्यावरती आक्रमण केलं. विशाल साळुंके यांचा पायांचा वापर आणि त्यानंतरचा हा तडाखा. शेवटपर्यंत आपल्या खेळलेल्या फटक्याकडे पाहत राहिले आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पार. आता समीकरण बदललंय का तर हो बदललंय. आता 18 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत धावा 36. हे समीकरण या मॅच मध्ये बाकी राहिलेलं आहे. धावसंख्येचा आलेख ग्राफ आता वाढला परंतु आता दादा बॉयजला प्रयत्नांची उंची गोलंदाजीमध्ये मोठी ठेवावी लागेल कारण समोरच्या बाजूने आर्यन 11 शेडगेवाडीने बॅटिंग करताना प्रयत्नांची उंची वाढवली. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती किरण. उजवस्तीच्या बाहेर बॉल ठेवलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट आलाय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात डॉट बॉलने केलेली आहे त्यामुळे किरण यांचं मनोबल वाढला असेल. किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा जीवनामध्ये आला तर तो अंधकार नाहीसा करतो परंतु या मॅच मध्ये चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये किरण यांचा आपण पाहत आहोत. 2 बॉल प्रभावशाली होते. 2 बॉलची दाहकता होती. वाकाडण्याजोगी गोलंदाजी कारण ज्यावेळेस गोलंदाजीसाठी आले परिस्थिती अनुकूल नव्हती कारण विजय रेटरेकर यांनी ओसांडून धावा खर्च केल्या होत्या.
आणि त्यानंतर टाकलेले 3 लागोपाठचे डॉट बॉल. मॅचनं पुन्हा एकदा युटर्न घेतलाय, कलाटणी मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये मॅचने युटर्न घेतला होता RN11 शेडगेवाडीकडे, आता दादा बॉयजकडे ही मॅच युटर्न घेते. एका बाजूला प्रयत्नांची पराकाष्ठा ऋषीला करावी लागेल बॅटिंग करताना. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज ऋषीला स्वतःच्या वाटा स्वतः तयार कराव्या लागतील, ज्या विजयाच्या दिशेने जातील. 4 बॉल डॉट बॉलचा रेशिओ प्रचंड वाढलाय. पहिलं निर्धाव षटक येईल का? IPLच्या इतिहासामध्ये ग्लेन मेगरा हे असे खेळाडू होते ज्यांनी निर्धाव षटक हाताळलं होतं पहिल्यांदा, आणि आज रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 मध्ये निर्धाव षटक येईल का? ऑन साइडला भिरकवलेला बॉल पाठवून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. फटका आहे कडक, बॉल देतोय सीमा रेषेच्या पलीकडे धडक, सरळ 6 धाव्यांसाठी. अखेरकार ऋषी यांच्या बॅटमधून आणखीन एक मोठा टोला आला. टप्पा पडल्यानंतर या बॉलचा समाचार घेतलाय, चांगल्या प्रकारे बॉलला वळवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी ताकद आणि टायमिंगचं योग्य मिलन. हा तो फटका होता जो प्रभावशाली होता. आता उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा पहिला वाईड बॉल आहे या षटकातला, जो किरण यांनी टाकलेला. किरण यांचा एक बॉल वगळला ना, बाकीची गोलंदाजी फार चांगली गेली. प्रभाव दाखवलाय आपला, जी क्षमता आहे, जे काही कौशल्य आहे त्याचं चांगलं सादरीकरण केलं. परंतु एका बाजूला मोठा फटका आलाय, समीकरणामध्ये बदल झालाय. 13 बॉल 29ची गरज. उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा बॉल, पंच या बॉलवरती सांगतील की दिशाहीन बॉल आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. गेली 2 दिवस ऑफिशियल पंचांची भूमिका शशी साटम सर असतील, रमाकांत पवार सर असतील, शिवराम मोहिती सर असतील, हे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहोत. शेवटचा बॉल बाकी. वेळेच्या चुकता नाही, बॅटची आतली कडा बॉलने घेतली. षटक क्रमांक 3चा खेळ आता संपलेला आहे. बॅटिंग करताना RN11 शेडगेवाडीने बनवलेले आहे धावा 39, म्हणजे इथून पुढे 12 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 27. हे समीकरण मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. मॅच मध्ये उत्कंठा आता हळूहळू हळूहळू वाढू लागलेली आहे, कारण सामना दोन्ही बाजूने आहे. कारण दोन्ही संघांना या मॅच मध्ये बरोबरीची संधी आहे. दर सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई दोस्तों संघर्ष करके निखर जाता है. आणि तो संघर्ष आज मैदानाच्या आतमध्ये प्रखरतेने या दोन्ही संघांना करावा लागेल. कारण एका बाजूला 12 बॉल 27ची गरज, एका बाजूला आपण चर्चा करतोय ऋषी आहेत, आणि ऋषी यांच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी विशाल साळुंके आहेत. दोन्ही खेळाडूंच्या खेळाचा जर आपण आढावा घेतला तर दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत मोठे फटके खेळलेले आहेत. परंतु ओव्हर नंबर 4 कुणाला बोलवलं जाईल दादा बॉयज या टीमकडून? काल दादा बॉयजचा खेळ आपण पाहिला होता, गोलंदाजीमध्ये भरला होता. परंतु आज याही मॅच मध्ये संपूर्ण दारोमदार गोलंदाजांवरती आहे. परंतु RN11 शेडगेवाडीसाठी संपूर्ण दारोमदार फलंदाजांवरती आहे. ओव्हर नंबर 4 साठी पर्याय निवडलाय, गोलंदाजी मार्गवरती प्रविष्ट होत आहेत. संदीप ओव्हर नंबर 4 साठी आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय, फलंदाज तयार होतील. विशाल साळुंके स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक पाय बाहेर काढला होता, पायाला भेदणारा बॉल, एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न होईल का? तर नाही, एकच धाव लेग बायची मिळते असं पंच या ठिकाणी कळवत आहेत. आणि ही धाव आपण स्कोअर बोर्ड मध्ये अंकित करूया. शिवारवाडीचा एका बाजूला ऋषी, दुसऱ्या बाजूला विशाल साळुंके जे निगडीचे आहेत. ही जोडी मैदानाच्या आत मित्र. संदीप गोलंदाजी मार्ग वरती आहेत सय्यदवाडीचे ओव्हर नंबर 4 मध्ये. पंचांगडे अपील केले. लेग बिफोर विकेट साठी तुम्ही पंचांगडे दाद मागू शकत नाही. लेग बायची धाव आहे, त्यामुळे फलंदाजाला तुम्ही 3 एष्टांच्या समोर पकडू शकत नाही, कारण जी नियमावली स्पर्धेची आहे ती पहिल्या मॅच पासून खेळाडूंपर्यंत पोहोचवलेली आहे. परंतु अपील केली होती, या बॉलचा हा प्रभाव होता. एक धाव पूर्ण झाली. स्ट्रायकर रेटला बॅटिंग मध्ये विशाल साळुंके तयार, कारण इथून पुढे आता गिअर बदलावा लागेल, कारण 10 बॉल 25ची गरज आहे. एका बाजूला गोलंदाज तयार, अनमोजांच्या गाठीशी संतोष तयार. पायांचा वापर केला, वेळेची अचूकता नव्हती. बॉलच्या मेरिट पर्यंत फलंदाज विशाल साळुंके पोहोचू शकले नाही.
ताळमेळ बिघडला, खराब अंडरस्टँडिंग, दुजोरा मिळालाय तो विकेटचा. याची गरज होती का? सर्व काही सुरळीत चाललं होतं, परंतु पहा आणखीन एक धाव घेण्याचा मोह आवरता आला नाही आणि फलंदाज ऋषी जड पावलांनी येतोय माघारी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर चांगली फेक यष्टिरक्षकाने केलेलं आपलं काम. पुन्हा ऋषी यांना माघारी येता जमलं नाही, फ्रेममध्ये आले नाही, कारण दुसऱ्या धावेचा कॉल कुणी दिला कुणी नाकारला या गोष्टींना फार महत्त्व आहे. यस नो वेट बद्दल आपण चर्चा करतो. धाव घ्यायची तर तुम्हाला हो बोलायचं आहे, धावायचं आहे यस बोलायचं आहे, नाही घ्यायची नो बोलायचं आहे. आणि थांबून जर तुम्हाला धावायचं आहे तर तुम्हाला वेट हा शब्दाचा वापर करावा लागतो. आपण थांबून धावूया, परंतु याच्यामध्ये स्पष्ट अभाव जाणवला. बॉलर तयार, संतोष आल्या पावली या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कॅच पकडण्याचा अप्रतिम प्रयत्न, चांगले एफर्ट 100% दिलेले आहे. टाळ्यांचा कडकडाट होतोय या क्षेत्ररक्षकासाठी, कारण काम त्याने तसंच केलेलं आहे. सूर मारला विजय मराठे, हे नाव मित्रांनो लक्षात ठेवावं लागेल, कारण विजय मराठे यांनी काल दादा बॉयचा सामना जिंकून दिला होता आणि आजही क्षेत्ररक्षण करताना त्यांनी प्रयत्न 100% केलेले आहेत. सूर मारला म्हणजे एखादी कॅच मॅचला कलाटणी देऊ शकते आणि आज ते विजय मराठे यांनी तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला. कमी गतीचा बॉल ओळखू शकले नाही, संपर्क नाही, बॅट आणि बॉलचा डॉट बॉल आला. बॉलचा वेग पूर्णपणे संतोषाने काढून घेतला आणि आपला अनुभव कृतीमध्ये आणला आणि टाकला तो डॉट बॉल. धावसंख्या 44 वरती 3, तब्बल 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल बाकी, शरीरापासून दूर ठेवलाय बॉल आणि फलंदाज दुधा मनस्थितीमध्ये अडकले. बॉल खेळावा की सोडून द्यावा आणि बॉल सोडून दिला आणि पंचांनी सांगितलं की हा डॉट बॉल आहे, त्यामुळे या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाहीये. आता इथून पुढे 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी बनवायच्या आहेत आता 22 धावा. 6 बॉल 22चा थरार अजून बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये जी जोडी आहे ओमसा MTC, मित्रांनो या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, कारण ओमसा MTCच्या माध्यमातून येणाऱ्या स्पर्धा जर तुम्हाला पाहायच्या असतील, येणाऱ्या व्हिडिओज तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्ही निश्चित मित्रांनो या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. चांगलं काम या चॅनलला गेली कित्येक वर्ष केलेलं आहे. अनेक स्पर्धेमध्ये आपण या चॅनलला पाहतो, क्वालिटी चांगलं काम. परंतु 6 बॉल 22चा थरार अजूनही या मॅचमध्ये बाकी आहे. मॅच देखील तितकीच महत्त्वाची आहे. दोन्ही संघांना या मॅचमध्ये पुन्हा एकदा आहे बरोबरीची संधी. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. आज प्रयत्नवादी व्हावं लागेल आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. शेवटच्या 6 बॉलसाठी गोलंदाजी मार्गवरती प्रथमेश, ज्याने चांगला खेळ काल केला होता आणि शंकर दादा मोहिते यांच्या माध्यमातून ज्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलं, असा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती. पंचांनी सांगितलंय दिशाहीन बॉल आहे. काल 2 विकेट त्यांनी टिपल्या होत्या. अंतिम षटक कालच्याही मॅचमध्ये त्यांनी हाताळलं होतं पहिल्या डावातलं, परंतु आता दुसऱ्या डावातलं अंतिम षटक हाताळायचं आहे. आता परिस्थिती वेगळी आहे, कारण आता धावा आहे, त्याचा बचाव करायचा आहे. 21-6 बॉल. स्ट्रायकर एंडला बॅटिंगमध्ये फलंदाज विशाल साळुंके तयार, क्षमता आहे, प्रतिभा आहे आणि या बॉलच्या पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरला आणि या मॅचची मोठी उमेद विशाल साळुंके येतील माघारी. प्रथमेशने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला गोलंदाजी करताना आणि पहा पायामधून बॉलने सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. फलंदाज विशाल साळुंके, क्लीन बोल्ड, हा तो बॉल होता. टप्पा पडल्यानंतर पहा अगदी पायाच्या बाजूने डाव्या यष्टीचा वेध घेतला या बॉलने, संपर्क होऊ शकला नाही. विकेटचं पतन होत आहे. 5 बॉलचा खेळ बाकी. विजयासाठी 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी रोहित पाटील. आज मोठी जबाबदारी. पावसाच्या सरी मैदानाच्या आतमध्ये आता कोसळायला सुरुवात झालेली आहे, परंतु मोठे फटके जर आले तर आर्यन 11 शेडगेवाडीसाठी सामना बनू शकतो, कारण एका बाजूला 5 बॉल 21ची गरज आहे. या धावा बनू शकतात, या धावांचा बचाव होऊ शकतो. फक्त आज प्रयत्न सर्वोत्तम मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाडी बेहतरीन होता है आणि आज या खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल. येणारे 5 बॉल 21चा थरार. एका बाजूला प्रथमेश यांच्या गोलंदाजीचा बोलबाला आहे, त्यांच्या विरुद्ध आक्रमण करावं लागेल फलंदाजांना.
आल्या पावली प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, पाण्यातून मार्ग काढत बॉलपर्यंत पोहोचले, एकच सिंगल धाव. एकीने जास्तीचा काही फरक पडणार नाही, फरक तेव्हाच पडेल ज्यावेळेस मोठे फटके येतील. आता इथून पुढे 4 बॉलचं खेळ बाकी आहे, विजयासाठी बनवायचे आहेत धावा 20. हे समीकरण या मॅचमध्ये बाकी आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज, बॅटिंगमध्ये विकास तयार. आज विकास स्वतःला सिद्ध करतील का? ज्याला संधी मिळते ना मित्रांनो तो नशीबवान, संधीचं सोनं करतो ना तो विजयता. आणि आज विकास संधीचं सोनं करतील का? हा डॉट बॉल आलाय. आता इथून पुढे 3 बॉल 20ची गरज. जो संघ प्रयत्नवादी होता ना आर्यन 11 शेडगेवाडी संघ, आता तो नशीबवादी आहे. काही खराब बॉल येतील का? फलंदाज मोठे फटके मारतील का? सामना जिवंत होईल का? आता याच आशेवरती हा सामना. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. प्रथमेशने पुन्हा एकदा आपली चांगली चमक दाखवलेली आहे आणि त्यांनी याही वेळेला सांगितलंय की मी डेथ ओव्हरचं स्लॉग ओव्हरचं षटक चांगल्या प्रकारे या वयामध्ये हाताळू शकतो. 2 बॉल 20. हाई बॉल डॉट आलाय. आता 1 बॉल 20. सामना जवळ जवळ आता दूर गेलाय आर्यन 11 शेडगेवाडी या टीम पासून. या मॅच मध्ये आता फक्त बाकी आहे ती फक्त आणि फक्त औपचारिकता. एका बॉलचं काही बाकी आहे. चला यानंतर MV टायगर्स आणि अध्यक्ष योद्धा 11 आपण तयार राहा. यानंतरची मॅच आपली आहे आणि अखेरकार हा सामना संपलाय आणि हा सामना जिंकलाय दादा बॉयज या टीमने. दादा बॉयजने आतापर्यंत 3 सामने खेळले, 1 गमावला आणि 2 जिंकले. तर एका बाजूला आर्यन 11 शेडगेवाडीने 3 पैकी 3 सामने गमावलेले आहेत. परंतु आपण या प्रीमियर लीगमध्ये सहभाग घेतलात, तुमचा खेळ खेळाडूंपर्यंत पोहोचवलात, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात. सर्वांचं आपण संघमालक खेळाडूंचं मनपूर्वक आभार मानूया. आणि एका बाजूला दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण करूया अनाउन्स.